नमस्कार, मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. अजय बारसकरांवर मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक, सुरक्षेत वाढ. बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय असेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं पॉवरफुल भाकीत. 12वीची परीक्षा सुरू असताना मुंबईतील 4000 शिक्षकांना ट्रेनिंग, प्रशिक्षण पुढे ढकला, शिक्षक संघटनेची मागणी. ओबीसींचं आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. शेअर मार्केटचं आमिष पडलं महागात, नाशिकमधल्या व्यावसायिकांची 4.25 कोटींची फसवणूक. महानगरपालिका स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी सुनावणी सुरू असताना नवीन निविदा, मुख्यमंत्र्याच्या कंत्राटदार मित्राकडून मोठा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरे यांचा आरोप. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. दिंडोरी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब घडवजे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गड, संचालक गंगाधर निखाडे, विविध मान्यवर रस्त्यावर बसत त्यांनी आज राज्य सरकारचा निषेधही केला. यावेळी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत गड, सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब घडवजे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, गणेश देशमुख, सचिन पवार, सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते गणेश गड, तरुण कार्यकर्ता राहुल मोरे, काका पवार, संजय कांबले, शशी मातेरे, शिवम खांडे, अमोल महाले, प्रवीण सोनवणे, सोनू बर्डे, राजू गोलांडे, नंदू महाले, पांडाणे गावातील तरुण कार्यकर्ता सचिन कड, दादा पवार, विठ्ठल धोंगडे, सचिन गायकवाड, दिंडोरी तालुका मेडिकल असोसिएशन सदस्य प्रवीण कड, प्रवीण गायकवाड, निखिल महाले, किरण पानसरे, राजू महाले, विजय गोरे, हर्षल कड, रिंकू पाटील, आकाश कड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या. निवडणूक आली की 10% आणि न टिकणारं आरक्षण आज जर या समाजाला देऊन तोंडाला पानं पुसित असेल हे नाकारते सरकार. इथून मागे आता बघा, मराठा समाजाची तर व्यथा केलीच त्यांनी, पण शेतकऱ्यांविरुद्ध 2 दिवसापूर्वी त्यांनी एक कांदा निर्यातीचं धोरण अवलंबलं होतं की निर्यात खुली झाली. जबाबदार मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं, त्यांनाही माहिती नाही, म्हणजे सरकारचं काय चाललंय यांचा ताळमेळ नाहीये. आणि 2 दिवसातच त्याचं लगेच ते निर्यात बंद करून टाकली. म्हणजे एक पद्धतीने ते शेतकऱ्यांची कुचंबना करत आहे. मराठा समाजाची तर केलीच, पण तुम्हाला सांगतो मराठा समाजाला एकच विनंती करतो की आपण सगळ्यांनी मनोज जरांगे साहेबच आपले नेते, बाकी कोणीच नेते नाही. त्या माणसाने जे देईल ते धोरण आणि जे सांगतील त्या पद्धतीने आपण पुढे ही लढाई चालू ठेवू. त्यावेळेस आपलं रक्त जरी सांडलं तरी मागं हटायचं नाही. हेच मी या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला हे करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आज दिनांक 24/2/2024 रोजी 11 वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळेस रस्ता रोको करत आपला निषेध व्यक्त केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने वणी येथे सांगण्यात आले. आता आपल्याबरोबर बोलण्यासाठी कार्यकर्ते आहेत गणेश देशमुख. दादा, काय सांगाल? आज या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार का जे सर्व राज्यभर रस्ता रोको आंदोलन करायचं असा जो निर्णय झाला होता त्याला अनुसरून आज या ठिकाणी 11 वाजता सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी
की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका हाकेवरती लाखो मराठे एकत्र व्हायचे आणि त्या प्रत्येक लढाई असो कुठलं काय किल्ला जिंकला असो त्यावेळेस ते एकत्र ताकदीने जसे लढायचे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर फक्त आता हे दुसरं एक दैवत मराठा समाजात उदयास आलंय ते म्हणजे आमचे जरांगे पाटील. आणि त्या जरांगे पाटलांच्या एका आदेशावर लाखो नाही करोडोच्या संख्येने जे मराठा समाज एकत्र होत आहे, लाखोचे करोडोचे मोर्चे निघत आहेत. आणि ह्या मोर्चाचा जो धाक घेऊन ज्या निर्लज्ज सरकारने त्या दिवशी वाशीच्या तिथं जे सांगितलं की आम्ही तुम्हाला सगळ्या तुमच्या मागण्यांची अंमलबजावणी करून देतो आणि 1 दिवसाचं जे 2 दिवसाचं अधिवेशन ठेवू, 2 दिवसाचं अधिवेशन बोलू, त्याच्या सगळे तुमचे निर्णय मान्य करू, ते मान्य न करता 1 तासात ते अधिवेशन गुंडाळण्यात आलं. आणि जे 10% आरक्षणाचं गाजर या निवडणुकांच्या तोंडावर ठेवून जी मराठा समाजाची जी बोलवण केली त्याचं कुठल्याही मराठा समाजाने स्वीकार केला नाही. तर एवढे लाखोचे मोर्चे निघाल्यानंतर आणि जर तुम्ही एवढं मोठं 10% आरक्षण जर मराठा समाजाला दिलं असतं तर त्या मराठा समाजाने गावागावात गल्लीगल्लीत चौकात गुलालाने तुम्हाला असं रंगीत केलं असतं का तुमचा महिनाभर तुमच्या अंगावरचा गुलाल उडू दिला नसता. पण तुम्ही हे फसवा जे आरक्षण दिलंय ते कोर्टात टिकणार नाही. हे मराठा समाज फसवे आरक्षण दिल्याचं आता कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तालुक्याचे अध्यक्ष आहात, काय सांगाल? आज दिंडोरी तालुक्याच्या ठिकाणी इथं कसबेवणी संभाजी चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही इथं रास्ता रोको केला. मी या सरकारचा जाहीर निषेध करतो की सरकारने ही निविदा काढली 10%ची आणि जे मनोज जरांगे साहेबांनी सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख केला, त्या आदेशाचे पालन या सरकारने केले नाही. मी या सरकारला सांगू इच्छितो की या जरांगे पाटलांनी जो आपल्याला मनोज सगळे सोयऱ्यांचा जो आदेश करायला लावला तो सरकारने लवकरात लवकर काढावा व मराठा समाजाला आरक्षण द्यावं हीच मी विनंती करतो. तुमची वस्तुस्थिती तुमची सांगा, तुमची काय भूमिका आहे ती सांगा आणि पहिला फोन चालू करा आणि मराठ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या. अजय बारसकर साहेब, तुमचा मी जाहीर निषेध करतो. मराठा समाज, तुम्ही मराठा जातीच्या म्हणून तुम्ही कलंकित आहात, तुम्ही मराठा समाजाला कलंक आहात. मी तुमचा जाहीर निषेध व्यक्त करतो. एकंदरीत निषेध व्यक्त करतायत. बारसकरने काहीतरी वक्तव्य केलं, याबद्दल काय सांगाल? त्यांनी जे वक्तव्य केलं की जरांगे पाटील हे काही मॅनेज वगैरे होतात किंवा काय, ते सर्व चुकीचं हे त्यांच्यावरती स्वतःवरती एक विनयभंगाचा आरोप आहे. तो आरोपाला तो एक स्त्रीलंपट माणूस आहे, त्याच्यामुळे त्याचं बोलणं आम्ही मनावर घेत नाही. आम्ही जरांगे पाटील बावस्करांचं बोलणं मनावर घेत नाही. गंगाभाऊ, आता एकंदरीत आंदोलन झालं, तुम्ही काय सांगाल? काही जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. जरांगे पाटलांवर शासनाने अनेक लोक त्या ठिकाणी टीका करण्यासाठी सोडलेत. भाड्याचे लोक आहेत ते, कोणी बाबा स्वतःला बाबा म्हणून घेतोय, तो बारसकर बाबा, काय बाबा म्हणावं का अशा लोकांना? जो त्या ठिकाणी जरांगे पाटलांना गेला, मी तुकारामांचा निरोप घेऊन आलो असं तसं. जरांगे पाटील काय बोलले तिथं? काहीच नाही बोलले, तरी त्या माणसानं भाऊक केला. फक्त त्या माणसाला उपोषण सोडवण्यासाठी पाठवलेला माणूस होता तो सरकारने. असे जे काही लोक आहे, जे काही सरकारने भाड्याचे लोक लावले हे आंदोलन मोडण्यासाठी, त्याच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सरकारच्या भूमिकेशी सहमत नाही. जरांगे पाटील जी काही भूमिका घेतली त्या भूमिकेशी सकल मराठा समाज हा सहमत असेल. जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलनाची दिशा देतील ते आंदोलन करण्याची आमची सगळ्यांची भूमिका आहे. दिंडोरी, नाशिक. लासलगाव येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी. लासलगाव येथे चर्मकार समाज मंडळाच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव सोहळा श्रीराम मंदिर येथे भक्तपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळी 10 वाजता टाळ मृदुंगाच्या संत रोहिदासांच्या भक्तिगीते व जयघोषात वाजत गाजत भक्तिमय वातावरणात शहरातून झेंडा चौक, मुख्य रस्ता, लासलगाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोलीस स्टेशन व श्रीराम मंदिर या मार्गाने शिरोमणी व रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज शिंदे यांचे प्रवचन संपन्न झाले.
प्रशांत गंगाधर शिंदे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते। त्याचप्रमाणे पुढील वर्षात कार्यक्रमाच्या महाप्रसादाचा गणेश उत्तमराव घोलप यांना देण्यात आला। यावेळी लासलगाव पंचक्रोशीतली चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संत म्हणजे पुंडलिकाला जर संत रोहिदास महाराज भेटले नसते तर पांडुरंगाला भेटे उभा राहता आलं बाकी नाही बरं किती महत्व। ऋषी मामा योग्य 28 विटेवर उभा हा जर विषय नसता तर 28 युग तयार हे आपल्याला माहिती सुद्धा येणारे 28 युग येणार आहे माहित असतं अजिबात नसतं बरोबर की नाही। पण हे कोणामुळे घडलं पुंडलिकाने वाईट कृत्य केलं होतं काय आई वडील पायाला नाही बायको खाट्या आपण स्वतंत्रपणे जगतोय ना बरोबर आहे की नाही। त्या अंतःकरणाला सांगणे शिकवणे कारण की हे आपलं काही नाहीये हे आमचं आहे म्हणून आपलं आहे बरोबर की नाही। पण हा प्रवचन येस मराठीसाठी शरद लोहकरे लासलगाव। शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन। दिंडोरी तालुका सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी शिक्षक हितासाठी एकत्र। दिंडोरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी गट शिक्षण अधिकारी श्री चंद्रकांत गवळी साहेब, विस्तार अधिकारी श्री कैलास पगार, लिपिक श्रीमती आहेर, श्री रांगोर्डे समवेत भेट घेऊन खालील विषयावर चर्चा करून कार्यवाहीबाबत मागणी केली। निवड श्रेणी मंजूर असलेल्या शिक्षकांचे सेवा पुस्तिकेत नोंद करून वेतन निश्चिती करणे व पगारात प्रत्यक्ष लाभ देऊन फरक मिळण्याबाबत निवड श्रेणी नवीन प्रस्ताव स्वीकारून जिल्हा परिषदकडे कार्यवाहीसाठी पाठवणे याबाबत हिंदी भाषा सूट प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवणे। वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर असलेल्या शिक्षकांची वेतन निश्चिती करून फरक मिळणे। वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव त्वरित जिल्हा परिषदेकडे पाठवणे। प्रलंबित फरक बिले, मेडिकल बिले त्वरित निकाली काढणे। नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रमावर बहिष्कार कायम असणे। इन्कम टॅक्स व इतर कपाती त्वरित करणे बाबत योग्य ती कारवाई व्हावी। वरील प्रश्नावर त्वरित कारवाई होण्यासाठी सांगण्यात आले। निवड श्रेणी काम करण्यासाठी कमिटीची नेमणूक करण्यात आली। या कमिटीमध्ये मान्य अधीक्षक, लिपिक व शिक्षक प्रतिनिधी घेण्यात आले। या प्रसंगी शिक्षण पदाधिकारी श्री रावसाहेब बहिरू जाधव, श्री राजेंद्र परदेशी, श्री श्रावण भोये, श्री सतीश कापडणे, श्री विलास पाटील, श्री अनिल गायकवाड, श्री शांताराम गवळी, श्री रामदास कराटे, श्री दादाजी आहिरे, श्री प्रकाश सोनवणे, तंत्रस्नेही शिक्षक श्री निलेश भारती, श्री पाटील सर, श्रीमती हर्षा अडांगळे, श्री चिंतामण महाले, श्रीमती गीतांजली भोये आदी उपस्थित होते। शिक्षकांची सर्व कामे वेळेवर केली जातील असे आश्वासन गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले। वलखेड येथे श्री भगवान विश्वकर्मा जयंती। वलखेड दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र वलखेड येथे सुतार समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री विश्वकर्मा महाराज जयंती उत्सव सालाबाद प्रमाणे उत्सव समिती दिंडोरी तालुक्याच्या वतीने येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला। येथे सकाळी 8 वाजता श्री विश्वकर्मा भगवानाच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून सत्यनारायण महापूजा सौ प्रिया राजगुरू व श्री वैभव राजगुरू यांनी केली। महाआरती येथील सौ अवंतिका राजगुरू व श्री नारायण राजगुरू यांच्या हस्ते करण्यात आली। समाज बांधवांकडून भगवान विश्वकर्मा देवतेच्या प्रतिमेची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 11 ते 1 वाजता हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे यांचे भगवान श्री विश्वकर्मा जन्मावर जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। महाराजांचा सत्कार बापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला।
दुपारी महाप्रसाद घेऊन महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला। हरिभक्त पारायण कविताताई पगार यांनी हळदी कुंकवाचे महत्त्व सांगून उपस्थित महिलांना यावेळी वाण देण्यात आले। यानंतर विद्यार्थी गुणगौरव समारंभ झाला। यावेळी सेवा ब्लड बँक मालेगाव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 40 रक्तदात्यांनी या ठिकाणी विश्वकर्मा योजनेचे मोफत फॉर्म भरण्यात आले। पुढील वर्षी पिंपळणारे येथे विश्वकर्मा जयंती कार्यक्रम घेण्याचे ठरले। त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। जयंतीनिमित्त येथील सरपंच विनायक शिंदे, रघुनाथ पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष केशव मेधने, अनंत पाटील, पोलीस पाटील वामन पाटील, दिलीप शिंदे, प्रशांत जाधव यांचा यावेळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रमेश क्षीरसागर, बाळासाहेब शिंदे, नारायण राजगुरू, बापू चव्हाण, शांताराम पगार, संजय मोरे, निंबा भाऊ पगार, राजेंद्र बोराडे, शरद शिरसाट, दत्तात्रय जाधव, बाळासाहेब जगताप, मधुकर भागवत, संजय राजगुरू, विजय राजगुरू, दत्तात्रय खैरनार, अशोक राजगुरू, त्र्यंबक जगताप, सुनील खैरनार, प्रदीप जाधव, वैभव राजगुरू, संदीप आहेर, प्रकाश काळे, उमेश आहेर, सोमनाथ जगताप, अशोक क्षीरसागर, समाधान शिरसाट, लक्षणा आहेर, अवंतिका राजगुरू, सुनीता जाधव, छाया राजगुरू, अश्विनी खैरनार, पौर्णिमा क्षीरसागर, अनिता जाधव आदी महिला व बहुसंख्येने समाज बांधव व ग्रामस्थ हजर होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद शिरसाट तर आभार रमेश आहेर यांनी मानले। येस मराठीसाठी नारायण राजगुरू, वलखेड। निवडक्षणी प्रातिनिधिक स्वरूपात आदेश पालक मंत्र्यांच्या हस्ते वाटप। पालकमंत्री माननीय नामदार दादा भुसे साहेब यांच्या हस्ते तसेच खासदार माननीय हेमंतजी गोडसे साहेब, आमदार माननीय नितीनजी पवार साहेब, जिल्हाधिकारी माननीय जलद शर्मा साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अशिमा
मित्तल मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रवींद्र परदेशी साहेब, माननीय शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव साहेब, OS मान्य दराडे सो, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राज्य सरचिटणीस कार्यवाहक मान्य संजय बबनराव प्रगार यांच्या उपस्थितीत जिल्हाभरातील कार्यकारी व सेवानिवृत्त शिक्षकांना प्रतिनिधी स्वरूपात निवड श्रेणी मंजुरीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले। या प्रसंगी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारी मागणी मंजूर झाल्यामुळे शिक्षकात आनंदाचे वातावरण आहे। तर श्री भाऊसाहेब शिवाजी बधाने, श्री संजय देवरे, श्री प्रदीप मोरे, श्री प्रवीण देशमुख, श्री ओंकार रौंदळ, श्री सखाराम सोनवणे, श्री लक्ष्मण जोंधळे, श्रीमती रजनी खैरनार, श्रीमती रजनी दशपुते, श्रीमती प्रभावती राऊत यांना वाटप करण्यात आले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे वासुदेव बोरसे, राजेंद्र खैरनार, शांताराम कापसे, जितेंद्र खोर, दीपक खैरनार, रावसाहेब जाधव आदी पदाधिकारी व अधिकारी यांनी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यात आला असे सांगितले। तर उपाध्यक्ष श्री दीपक खैरनार यांनी सर्वांचे आभार मानले। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे वणी कळवण रस्त्यावरती किसान सभेचे सुरगाणाकडून येणाऱ्या कार्यकर्त्याचे भव्य असे किसान सभेचे तालुका अध्यक्ष देविदास वाघ, श्रीराम पवार, इंद्रेकर यांनी स्वागत केले। किसान सभेच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे। मोर्चाचे चहा पाणी व जेवणाची व्यवस्था दिंडोरी तालुक्यातील किसान सभेचे वणी शहर अध्यक्ष श्रीराम पवार यांच्या मनाच्या वस्तीवर सर्वच आंदोलनकर्त्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। त्यानंतर तिथून लखमापूर फाटा परमोरी येथे आजचा मुक्काम असून 26 तारखेला 4 वाजता नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा दाखल होणार असल्याची माहिती किसान सभेचे तालुका अध्यक्ष देविदास वाघ यांनी दिली आहे। साहेब, या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाठिंबा दर्शवला त्याबद्दल या लॉंग मार्चच्या वतीनं कॉम्रेड JP गावित साहेबांच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो आणि लाल सलाम करतो। लॉर्ड बौद्धे की जय, लॉर्ड जेडे की जय। हॅलो, या ठिकाणी जो लॉंगॉन मोर्चा चालू आहे। या ठिकाणी सुरगाण्याहून नाशिकला येत्या 26 तारखेला लॉंगॉन मोर्चा धडकणार आहे। या ठिकाणी वणी येथे आपले वणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय प्रशांत अप्पाकर, तसेच संचालक गंगाधरजी निकारे, इकडे गणेश दादा, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गडोजे, असंख्य मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी मी आपणांना विनंती करतो की आपलं दोन शब्द मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी या लॉंग मार्चला कृषी उत्पन्न बाजार सभेच्या माध्यमातून पाठिंबा मिळाला आणि शेतकरी सुद्धा सहभागी झाले। तरी ह्या लॉंग मार्चचा महत्वाचा मुद्दा या शेतकरी आणि कामगार हे दोन घटक देशाला संपत्ती मिळवून देणारे, परंतु इथे असं दिसतंय का कामगार आणि शेतकरी यांना भिकारी करून टाकल्या सरकारनं। म्हणून वेळोवेळी या सरकारकडे शिक्षण असेल, आरोग्य असेल, अन्न वस्त्र निवारा असेल, या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत। या मूलभूत गोष्टी आम्ही वेळोवेळी लॉंग मार्च काढून याची मागणी पण केली आणि शासनाने ग्वाही देऊन तरी ते पारित केलं नाही। म्हणून यावेळेला हा लॉंग मार्च कमीत कमी हा गुजरात हायवे असेल, कळवण नाशिक असेल, औरंगाबाद नाशिक असेल, पेठ सुरगाणा असेल, इगतपुरी मुंबई असेल, पुणा सिन्नर असेल, या सगळ्या मार्गाने हा लॉंग मार्च नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय 26 तारखेला 5 वाजता धडकणार आहे। आणि ह्या मागण्या पूर्णपणे आम्ही मान्य केल्याशिवाय, कारण आज
शेतकऱ्याची या शेतीमाला किंमतशीर भाव मिळत नाही, हे पण एक दुःखाची गोष्ट आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांनी जो काही लॉंग मार्च या ठिकाणी काढलेला आहे त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला माहीत आहे. गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी असतील, कष्टकरी असतील, मजूर असतील यांच्या ज्या काही मागण्या घेऊन या ठिकाणी जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गावित साहेब मागेही त्यांनी त्या ठिकाणी लॉंग मार्च केला होता. अनेक सरकारनं त्या ठिकाणी मागण्या मान्य केल्या होत्या, परंतु अनेक मागण्या त्या ठिकाणी राहून गेल्या सरकारकडनं. त्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी पुन्हा एकदा लॉंग मार्च या ठिकाणी गावित साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी निघत आहे. त्या लॉंग मार्चला आम्ही सर्व मराठा समाज बांधव, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतो. या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या आहेत आणि या शेतकऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी शासनाने मान्य केल्या पाहिजे, ही भूमिका आपली आहे. त्या भूमिकेबरोबर आम्ही राहू. आपल्याला ज्या ज्याही ठिकाणी अडचणी येतील त्या त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मदत करू. आपण या ठिकाणी आम्ही मार्केट कमिटीमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा अनेक शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आता जी काही कांदा निर्यात बंदी झाली त्या कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. द्राक्षाच्या बाबतीत असलेले निर्णय असतील किंवा भाजीपाला असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, असे अनेक प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांचे आहेत, परंतु शासन त्या ठिकाणी ते सोडवत नाही. म्हणून आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी हा जो काही लॉंग मार्च काढला याला सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो. आणि या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या अडीअडचणीमध्ये आम्ही 100% सहभागी राहू अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येसमाडसाठी शामराव सोनोने, वणी. मी अजय महाराज बारसकर. 2-3 दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्यासमोर काही तथ्य मांडली. आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत. मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते, काहीही केलं नव्हतं. मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले. आपण वारंवार भूमिका बदलता, आपण पलटी मारता. ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा, तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे. आपला अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान कमी आहे. या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले. त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाडेकर, परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो, जरांगे हा फसवतो. नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला. 5 वर्षाची शिक्षा झाली. जरांगेंमुळे आमचं घर, आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली. त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटलेले, चुकीचे. हे माझे आरोप नव्हते. हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते. असे प्रश्न मी विचारल्यानंतर, आणि अधिकार आहे मला विचारण्याचा, मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे. पिटिशन केली, आंदोलन केली, अनेक काही गोष्टी केल्या. मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली. ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती. त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं. तुमचा स्वभाव अहंकारी आहे. तुमचं मीपणा, माझपणा, श्रेयवाद
या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं. दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारस्कर महाराज आहेत आणि त्यांनी असे तुमच्यावर आरोप केलेत, असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो. मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले. उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधव नारायण महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. त्यानं विनयभंग केलाय. 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला. कुठलाच आधार नाही. एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात. याचं कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे. पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी बारस्कर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे. एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय तथ्याशिवाय आरोप करावेत? इतक्या मोठ्या? हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे. पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले. माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला 2 दिवस खूप ट्रोल केले त्यांनी. एखाद्या सज्जन माणसावर, कोणी असू द्या, मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे, मी चांगला आहे, पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एक आरोप नाही, सिंगल 1 आरोप नाही, माझ्यावर 2च आता केसेस चालू आहे. आता एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा 10वा मी अहमदनगरच्या एमएससीबीच्या ऑफिसमध्ये घातला. असे 2 गुन्हे माझ्यावर ट्रायल चालू आहेत. आता 2च गुन्हे चालू आहेत. ह्या माणसाने बलात्कार, विनयभंग, 300 कोटीची संपत्ती आणि पुन्हा 40 लाख रुपये मी सरकारकडून घेतले. माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये येतं तो माणूस 40 लाख रुपये घेईन सरकारकडून. माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे, मी सरकारकडून 40 लाख रुपये घेईन. ह्या माणसाला याला समजायलाच काही भाषा पाहिली का आपण? भाषा. मराठा समाज माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय बोललं आपण ऐकलं सगळं. आपण कसं, मला प्रश्न विचारला, मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने? माझ्यावर तर केलेच आरोप, पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम, वृत्तवाहिन्या, पेपर हा 4था आधारस्तंभ मानलेला आहे. तुमच्या समोर तुमच्यावर जरांगे यांनी आरोप केलाय की मला 19 वर्ष लागले, मला मीडिया मिळाला नाही आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया? कुणी पत्रकारांना पैसे दिले? तुमच्यावर आरोप.
जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरी सराटीला तिथं काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर आहे तिथं. मग आम्ही असंच विचारतो तुला कसा मीडिया मिळाला? अरे तुला मीडिया मिळाला नाही, तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे. त्या मराठा समाजाचे दुःख वेदना जी तुझ्या रूपातून प्रगट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथं उभा आहे. हा माणूस बेछूट झालेला आहे, बेताल झालेला आहे. आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं. याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला, आरोप केला की याचा आमचा काही संबंध नाही. या बारसकर महाराजाचा, बारसकर म्हणलाच नाही तो, त्याची संस्कृती नाही त्याची, त्याचा आमचा संबंध नाही. बांधवांनो, मी त्या दिवशी गेलो तिथं, मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे. मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय. भंडारा डोंगरावर जो जगद्गुरू तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे, त्या डोंगरावर माझं संस्था, माझ्या तिथला सातबारा, 17 गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे. भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही, पण ज्या उतारावर जगद्गुरू तुकोबारायांचं नाव आहे त्याच उतारावर माझं नाव आहे. मी आपल्यासमोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सली इतकं कसं खोटं बोलणार? आमचा काही याचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं या जरांगेनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही. माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं आहे की यांनी मला बोलवलेलं आहे, मी तिथे गेलेलो नाही. माझ्याकडे पुरावे आहेत, ते पुरावा मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केलता 23 डिसेंबरचा. कोणाच्या सांगण्यावरून तू आंदोलन 20 जानेवारीला नेलं? वाचलं सगळं. 16 तारखेचं जे होतं, 10 तारखेला कोणाच्या सांगण्यावरून उपोषणाला बसला? तू अपारदर्शक आहेस, तुझ्याकडे अभ्यास नाही, तू विश्वासपात्रता गमावली, पलटी मारली. तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन. आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं. आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण, बोला ना पत्रकार साहेब, तुम्हीच साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द आहेत? का पलटी आणली? का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा, जरांगी विश्वास नाही, माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे. मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅप होतं. ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालतात? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालतात. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं? काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य आहे, सत्य आहे. अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले आहेत. तो म्हणतोय ना षडयंत्र रचलं जात आहे, षडयंत्र. हा, मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता. मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहित नाही, मला ते काही सांगायचं नाही, काय नाही. माझी विनंती, माझी विनंती, आता माझी मागणी आहे याच्यातली, माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आणि आव्हान आहे. माझ्यावर आरोप अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.